कोणत्या मार्गाने आपण धन कमवतोय तिथं माणसाने जागा असलं पाहिजे, आणि मिळवलेलं धन आपण कुठं खर्च करतोय तिथं माणसाने जागा असलं पाहिजे। या दोनही गोष्टीच्या ठिकाणी माणसाने जागा असलं पाहिजे। कोणत्या मार्गाने कमवतोय, ज्या मार्गाने आपण धन कमवतोय तो मार्ग वाईट तर नाही ना, ज्या मार्गाने आपण धन कमवतोय तो मार्ग चुकीचा तर नाही ना, ज्या मार्गाने आपण धन कमवतोय तो मार्ग पापाचा तर नाही ना, या ठिकाणी माणसाने काय असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे। आणि आपण कमवलेलं धन नेमकं आपण कुठं खर्च करतोय तिथं माणसाने काय असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे। दोन गोष्टीसाठी दोन उदाहरण देतो तुम्हाला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली सातारा साईडला जर कधी तुम्ही गेलात तर त्या सांगली सातारा पट्ट्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून होऊन गेले। लक्ष देऊन ऐका। त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून एक संस्था काढली। काय काढली? संस्था काढली। बहुजन समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी शिकून मोठा झाला पाहिजे, प्रत्येकाला नोकरी लागली पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून बहुजन समाजातील माळी असेल, धनगर असेल, कुंभार असेल, चांभार असेल, महार असेल, आदिवासी असेल, या सगळ्या समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक संस्था काढली आणि त्या संस्थेला नाव दिलं रयत शिक्षण संस्था। काय नाव दिलं? आत्ताची जी रयत शिक्षण संस्था आपण पाहतो ना, त्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील। का रयत शिक्षण संस्था नाव दिलं? कारण कर्मवीर भाऊराव पाटलांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरती फार प्रेम होतं। त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये कोणतीही एखादी गोष्ट केली की त्या गोष्टीला ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायचे म्हणून संस्था काढली, संस्थेला नाव दिलं रयत शिक्षण संस्था। अनेक विद्यार्थी ॲडमिशन घेऊ लागले, संस्थेमध्ये प्रवेश घेऊ लागले, संस्था सुरू झाली, विद्यार्थी अभ्यास करू लागले, विद्यार्थी शिकून मोठे होऊ लागले। पण ऐका, कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्था काढली म्हणून आजूबाजूच्या खेड्यातून त्या संस्थेवरती धान्य यायला लागलं, पोरांच्या जेवणासाठी धान्य यायला लागलं, कुणी पैसा द्यायला लागलं, कुणी धान्य द्यायला लागलं। संस्था जोमाने सुरू होती, पण योगायोगाने त्या काळामध्ये थोडासा दुष्काळ पडला। काय पडला? दुष्काळ पडला। आणि दुष्काळ पडल्यामुळं आजूबाजूच्या खेड्यातून जे धान्य येत होतं ना, ते धान्य यायचं बंद झालं आणि त्या पोरांवरती, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ आली। महाराज, पोरं उपाशी राहू लागले, पण कर्मवीर भाऊराव पाटील डगमगले नाहीत। स्वतःच्या पत्नीचं गळ्यातलं मंगळसूत्र कर्मवीर भाऊराव पाटलांनी मोडलं, पण विद्यार्थ्याच्या जेवणाची सोय केली। पुढचं ऐका, मंगळसूत्र मोडून पोरांच्या जेवणाची सोय केली, पण तितकं करून सुद्धा पोरांचं भागत नव्हतं। पुन्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या काखेमध्ये झोळी अडकवली, गावागावात जाऊ लागले, ओ काकू, ओ आत्या, ओ ताई, तुमच्या जवळचं 10 किलो धान्य मला देऊ नका, तुमच्या जवळचं 5 किलो धान्य मला देऊ नका। मला माहिती आहे, जसा मला दुष्काळ आहे तसा तुम्हाला सुद्धा दुष्काळ आहे। तुमचं 10 किलो धान्य मला देऊ नका, 5 किलो धान्य मला देऊ नका, फक्त एक काम करा ताई, तुमच्या घरातलं मुठभर धान्य तुम्ही मला द्या। काय सांगायचे भाऊराव पाटील? तुमच्या घरातलं फक्त मुठभर धान्य मला द्या। आता मुठभर धान्य देणं प्रत्येकाला शक्य होतं, प्रत्येक माणूस मुठभर धान्य देऊ लागला आणि प्रत्येकाचं मुठभर धान्य गोळा करून आता पोरांची एक टायमाचं जेवण भागायला लागलं। पण एका टायमिंगला पोरांवरती जरा अडचणच यायला लागली। एका टायमाचं भागू लागलं, पण एक टायमिंगला पुन्हा पोरं उपाशी राहू लागली। योगायोगाने त्या काळामध्ये साताऱ्याला एक सावकार होते। सावकार, कुठून तरी त्या सावकाराच्या कानावरती वार्ता गेली की कोणीतरी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून आहेत। तसं का होतंय आवाज? एकदाच कमी होतोय, पुन्हा जास्त होतोय, पुन्हा कमी होतोय। त्या सावकाराच्या कानावरती वार्ता गेली की कोणीतरी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून आहेत, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी एक संस्था काढली आणि आज दुष्काळ पडल्यामुळं त्या संस्थेतील विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ आली। त्या सावकारानं कर्मवीर भाऊराव पाटलांना पत्र लिहिलं आणि पत्रातील मजकूर असा होता, श्री कर्मवीर भाऊराव पाटील, उद्याच्या पहिल्या बसने तुम्ही साताऱ्याला निघून येणे, तुम्हाला जेवढं धान्य लागतंय, तुम्हाला जेवढा पैसा लागतोय तेवढा देण्यात येईल, असं पत्र त्या सावकाराने लिहिलं। ते पत्र कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातामध्ये पडलं। ते पत्र भाऊराव पाटलांनी वाचलं, फार आनंद झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले, स्नान केलं, पहिल्या गाडीने साताऱ्याला आले। साताऱ्यामध्ये भाऊराव पाटील उतरले, तोपर्यंत इकडे त्या सावकाराने स्टेज दिलेलं होतं, असा मंडप दिलेला होता, 10-5 हजार लोक जमा केलेले होते, माईक सिस्टीम लावली होती, हारा आणले होते, तुरे आणले होते, फेटे आणले होते, खुर्च्या आणल्या होत्या, सगळं नियोजन सावकाराने केलं होतं।
एका खुर्चीवरती कर्मवीर भाऊराव पाटलांना बसवण्यात आलं, त्यांच्या डोक्यावरती फेटा बांधण्यात आला, 10-5 हार गळ्यामध्ये घालण्यात आले आणि सावकारानं हातामध्ये माईक घेतला आणि सावकार बोलू लागला. सावकार काय बोलू लागला? सावकार सांगू लागला, पाटील, हो पाटील, तुमच्यासारखी दुसऱ्यासाठी जगणारी माणसं या देशामध्ये खूप कमी आहेत पाटील. तुम्ही दुसऱ्यासाठी जगताय पाटील. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून तुम्ही संस्था काढली पाटील. अहो, स्वतःच्या पत्नीचं मणिमंगळसूत्र मोडून तुम्ही या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली पाटील. तुमच्यासारखा माणूस मी पाहिला नाही पाटील. तुमच्यासारखी माणसं दुसऱ्यासाठी जगणारी फार कमी असतात पाटील. ऐका हो पाटील, काळजी करू नका पाटील. कितीही मोठा दुष्काळ पडू द्या, कितीही धान्य लागू द्या, जोपर्यंत दुष्काळ आहे ना पाटील, तोपर्यंत तुम्हाला धान्य देण्याचं काम माझं आहे. तुम्हाला कितीही धान्य लागू द्या, तुम्हाला कितीही पैसा लागू द्या, लागेल तेवढा पैसा, लागेल तेवढं धान्य मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे पाटील. मी तुम्हाला धान्य करता देण्याकरता तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय सांगितलं सावकारांनी? मी धान्य देण्याकरता तयार आहे, पण माझी काय एक अट आहे. आट म्हणलं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी वर पाहिलं. पूर्वीचे लोक आटीला वचनाला भ्यायचे महाराज. इज्जत जायची म्हणलं भी वाटायचं लोकायला. आता ॲटमच राहिला नाही इज्जत नावाचा. ज्यानं आपलाच मोबाईल हाणलेला असते का आदल्या दिवशी ते आपल्या पुढे सकाळी हॅलो, मोबाईल आपलाच असते. इज्जत बिज्जत काय राहिली नाही. पूर्वीच्या काळामध्ये आटीला वचनाला लोक घाबरायचे. सावकारानं सांगितलं माझी एक आट आहे. आट आहे म्हटल्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटलांनी वर पाहिलं आणि भाऊराव पाटील त्या सावकाराला सांगू लागले, हो सावकार, तुमची आट अगोदर सांगा. धान्य नंतर द्या, पैसा नंतर द्या, पण अगोदर तुमची आट काय येते मला सांगा. सावकाराने सांगितलं, पाटील, माझी आट काय फार अवघड नाही. माझी आट काय फार अवघड नाही. माझी आट अत्यंत सोपी आट आहे. काय आहे? सावकार सांगू लागला, माझी एकच आट आहे. माझी आट इतकीच आहे, तुम्ही बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून जी संस्था काढली ना, आणि तुम्ही तुमच्या संस्थेला जे रयत शिक्षण संस्था नाव दिले ना, फक्त ते रयत शिक्षण संस्था नाव काढून टाका आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला द्या. हे ऐकल्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटलांचे डोळे लाल झाले. ताड 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 चालत गेले, गळ्यातले हार फेकून दिले, डोक्यावरचा फेटा काढून टाकला, सावकाराच्या हातातला माईक हातामध्ये घेतला आणि कर्मवीर भाऊराव पाटील त्या सावकाराला सांगू लागले, हो सावकार, तुमचं धान्य तुम्हाला राहू द्या, तुमचा पैसा तुम्हाला राहू द्या सावकार. एखाद्या वेळेस हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलू शकत नाही. भाऊराव पाटील सांगू लागले, सावकार, तुमचं धान्य तुमच्या जवळ ठेवा, तुमचा पैसा मला नको, तुमचं धान्य मला नको. वेळ पडली तर हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलीन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी बदलणार नाही. मला याच्यातून तुम्हाला एक शिकवायचंय. सावकार पाटलांना धान्य देऊ लागला, सावकार पाटलांना पैसा देऊ लागला, पण धान्य देण्याच्या पाठीमागे, पैसा देण्याच्या पाठीमागे सावकाराचा काय दडलेला होता? स्वार्थ दडलेला होता. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ही गोष्ट लक्षात आली की मला जे धान्य मिळतंय, मला जो पैसा मिळतोय, मला जे धन मिळतंय, ते धन चांगल्या मार्गाने आलेलं नसून स्वार्थाच्या मार्गाने आलेलं आहे. वेळीच कर्मवीर भाऊराव पाटील जागे झाले. काय झाले? वेळीच जागे झाले. त्यांच्या लक्षात आलं, मला जे धन मिळतंय ना, या धनाच्या पाठीमागं स्वार्थ दडलेला आहे. मग जसे वेळीच कर्मवीर भाऊराव पाटील जागे झाले ना, तसं महाराज म्हणतात, आपण सुद्धा नेहमी धनाच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? जागा असलं पाहिजे. कोणत्या मार्गाने आपण कमवतोय? पैसा प्रत्येक माणसाने कमवला पाहिजे महाराज. पैशाशिवाय या जगामध्ये काय नाही. आज ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय किंमत आहे? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पण आपण कोणत्या मार्गाने पैसा कमवतोय या गोष्टीला फार किंमत आहे.